बिर्याणी बनवते, म्हणजे साधी बिर्याणी बनवते. त्याच्यासाठी मी 4 ते 5 लवंगा घेतले, 10-12 मिऱ्या घेतल्या, 2 तेजपत्ता घेतले, 2 छोटे इलायची घेतली. एक इलायची कुठे गेली? आणि एक मोठी इलायची आहे, आणि मोठी आपली दालचिनी आहे, बडीशोप, आणि हे जिरा. हा जिरा असेल तर टाकू शकतो. तेल टाकलंय कढईमध्ये, भरपूर तेल टाकलंय, आणि हे मसाला आपण टाकून घेऊ. आणि मसाला आपला थोडासा असा तळतळला का जळू द्यायचे नाही आहे. आणि हा कांदा मी 5-6 कांदे घेतले, कापून घेतले, उभे उभे चिरून घेतले, ते पण लगेच आपण टाकून घेऊ. आता कांदा चांगला आपण भाजून घेऊया, सोडून घेऊया. 1 किलो चिकन घेतले, आणि 3 टमाटर कापून घेतले. ही आपली कोथिंबीर आहे, कापायची आहे. भिजत घातला आहे, बासमती तांदूळ आहे, अर्धा तास तरी भिजवायला पाहिजे. अर्धा 15-20 मिनटं जसं भिजवायचे तसं मी डायरेक्ट टाकणार आहे. आणि हा पुदिना धुवायला टाकला आहे मी, थोडीशी माती असते ना, ती निघून जाणार म्हणून धुवायला टाकलं आहे. आता आपण हे चिकन टाकूया याच्यात. कांदा बी आणि चिकन बी याच्यात आपण मस्त भाजूया. आता याला आपण कांद्यामध्ये चांगलं भाजूया. कांदा पण भाजता येईल आणि चिकन पण भाजता येईल. हे बघा, घरी जमवली मी, रात्री दही जमवली होती, दही तयार झाली आहे. आता हिला मी सगळी नाही टाकणार, थोडीशी दही काढून ठेवते. त्याच्यात आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकूया. दीड चमचा भरून टाकलाय मी, मोठा. आता हिला चांगलं मस्त, हे बघा कांदे पण चांगले जाळून गेलेत बघा, कलर आला आहे, ब्राऊन नाही द्यायचा, कलर याच्यावाला तोपर्यंत भाजून द्यायचा. आता टमाटर टाकूया. टमाटर प्युरी करून टाकू शकता, मी अशीच टाकते. आता बघा, हे याच्यात जिरा पावडर, धना पावडर, ही तिखट मिरची आहे, ही काश्मीरी मिरची आहे, हळद आहे. हा घरचा मसाला आहे, मी घरी बनवलेला आहे. आता याला आपण झाकण ठेवून शिजू देऊया. आता आपलं चिकन छान असं शिजायला आलंय, अजून भातामध्ये शिजणार ते. आता याच्यात आपण दही टाकूया, चांगलं फेटून टाकायचं. गॅस कमी करूया, फाटले नाही पाहिजे म्हणून. आता एक थोडंसं आपण एक हलकीशी उकळी येऊ देऊया. थोडीशी कोथिंबीर घालतो, पुदिना मिक्स करूया. आता आपण मीठ घालूया
आता मी भाताच्या हिसाबानं पाणी घातलंय. आता आपण मीठ घालूया. आता एक उकळी येऊ देऊया, मग आपण भात घालूया. त्याच्यात पाणी नाही. हे बघा, आता मी भात टाकते. याच्यात पण पाणी आहे थोडं. थोडंसं वरून गरम मसाला टाकते. मिक्स करून आणि ह्याला आपण थोडंसं कमी गॅसवर शिजवून घेऊ. मिरची टाकते, थोडासा कोथिंबीर, पुदिना, झाकण. तो तुझ्या हातात मोकळा आहे ना. आपला बिर्याणी रेडी झाली आहे. आपली बिर्याणी तयार झाली आहे. नक्की तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा. आता वरून थोडीशी गार्निश करूया कोथिंबीरची. थँक्यू.